मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीलाच बातमी आपण बघणार आहोत सीमेपलीकडच्या पाकिस्तानमधली। पाकिस्तान आणि बलुचिस्तान या दोघांमध्ये तणाव प्रचंड प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि हा तणाव आता पाकिस्तान सरकारच्या हाताबाहेर चाललेला आहे। का असं आम्ही म्हणतोय बघूयात आपण त्याबाबतची बातमी। पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील परिस्थिती गंभीर होते त्याची ही दृश्य आहेत। शुक्रवारी बलूच लिबरेशन आर्मी या सशस्त्र विद्रोही संघटनेने बलुचिस्तानमधल्या सुराब शहरावर ताबा मिळवल्याचा दावा केला। स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार बीएलएनं सुराबमधील लेविस पोलीस स्टेशन, एक बँक आणि अनेक सरकारी इमारतींवर नियंत्रण मिळवलेलं आहे। बलूच बंडखोरांनी सुराब शहरावर कब्जा केल्यामुळे पाकिस्तानी सरकारची पकडही कमकुवत झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे। सुराब शहरावर बीएलएनं ताबा मिळवल्याचा दावा केलेला आहे। स्थानिक सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार तिथले एक पोलीस स्टेशन, सरकारी कार्यालय आणि बँकेला सुद्धा आग लावल्याचा दावा करण्यात आलेला आहे। ही तिथली जाळपोळीची दृश्य आहेत। बघा काही महत्त्वाचे मुद्दे। सुराब शहर हे क्वेटा आणि कराचीला जोडणाऱ्या NH-65 वर वसलेलं आहे। ते सुराब शहराला धोरणात्मक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्व आहे। सुराब शहर हे सरकारच्या पुरवठा प्रशासन यंत्रणेचा महत्त्वाचा दुवा आहे। सुराबवर नियंत्रण मिळवणं पाकिस्तानसाठी मोठं आव्हान असेल, मात्र या सुराब शहरावर आता बीएलएनं ताबा मिळवलेला आहे। सुराब शहर हे सरकारच्या पुरवठा प्रशासन यंत्रणेचा महत्त्वाचा दुवा आहे, म्हणूनच या शहरावर बीएलएनं ताबा मिळवलेला आहे। यानंतर आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर आली ती म्हणजे भारत सरकारनं तुर्कीला एक जोरदार दणका दिलाय। इंडिगोला तुर्की एअरलाइन्स सोबतचा विमान भाडेपट्टा करार 3 महिन्यात रद्द करण्याचे निर्देश दिलेत। त्यामुळे भारत तुर्कीमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे। याआधीच दिल्लीसह 9 प्रमुख भारतीय विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग सेवा पुरवणाऱ्या तुर्की कंपनी सेलेबी एव्हिएशनची सुरक्षा मंजुरी सरकारनं रद्द केली। त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली। त्यामुळे युद्धात पाकिस्तानला मदत करणं तुर्कीला चांगलंच महागात पडणार आहे। तर या सगळ्या घडामोडींमध्ये पाकिस्तानचा खोटारडेपणा अद्यापही सुरूच आहे। पाकिस्तानने रशियाशी 22,000 कोटींचा करार केल्याचा दावा केलाय। पाकिस्तानचा हा दावा रशियानंच फेटाळून लावलाय। मॉस्कोनं कोणत्याही अब्जावधी डॉलरच्या करारावर स्वाक्षरी केलेली नाही असं ठामपणे सांगत नकार दिलाय। यासोबतच रशियानं पाकिस्तानमधल्या घटकांवर भारत रशियाच्या मजबूत धोरणात्मक भागीदारीवरील व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केलाय। येऊयात राज्यात महत्त्वाची बातमी वैष्णवीबाबतची। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला घेऊन पोलीस पिंपरी चिंचवडमध्ये रात्रीच पोहोचले। गेल्या 10 दिवस पोलिसांना गोंगारा देणाऱ्या निलेशला नेपाळच्या बॉर्डरवर बेड्या ठोकण्यात आल्या। विमानानं त्याला पिंपरी चिंचवड पोलीस मध्यरात्री 2:30 वाजता पुणे विमानतळावर घेऊन आले। त्यानंतर थेरगाव रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आणि पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडे त्याचा ताबा देण्यात आला। निलेश चव्हाण हा अगवणे कुटुंबाचा निकटवर्ती आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्याची। याआधी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत। ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी सुद्धा हिंजवडी पोलिसात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। तर बायकोच्या तक्रारीवरून 2022 मध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। रिव्हॉल्व्हरनं कसपटे कुटुंबाला धमकी दिल्याचा आरोप वैष्णवी अगवणे आत्महत्या प्रकरणात त्याच्यावर करण्यात आलेला आहे। तर वैष्णवीच्या आरोपींना सोडणार नाही, तपासात कोणतीही हयगय होणार नाही अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। तसंच या प्रकरणात कुणीही दबाव आणू नये असा इशाराही फडणवीसांनी दिला। पोलिसांनी अतिशय चांगली कारवाई केलेली आहे। नेपाळमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न होता, बॉर्डरवर त्याला पकडलेला आहे। योग्य प्रकारचे इंटेलिजन्स प्राप्त करून आणि हा सगळा ट्रॅप पोलिसांनी तयार केला। त्यामुळे आता त्यालाही ताब्यात घेण्यात आलेला आहे। मी पहिल्याच दिवशी सांगितलं या केसमध्ये जेवढे लोक आहेत कोणालाही सोडलं जाणार नाही, कुठल्याही प्रकारची हयगय याच्यात सहन केली जाणार नाही आणि अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे हा प्रयत्न आमचा असणार आहे।
तर दुसरीकडे आयजी जालिंदर सुपेकरांना वैष्णवी हगवडे प्रकरण चांगलंच भोवलंय। सुपेकरांची तडकाफडकी बदली करण्यात आली। विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह सुधार सेवा महाराष्ट्र या पदावरून त्यांना उपमहासमादेशक होमगार्ड या विभागात पाठवले। सुपेकरांनी भाच्यांना शस्त्र परवाना देण्यासाठी सही केली होती, त्यामुळे वैष्णवी हगवडे प्रकरण सुपेकरांना चांगलंच भोवलंय। बातमी ओडिशामधून। ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये खळबळजनक घटना समोर आलेली आहे। बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बैकुंठनाथ सारंगी यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आलाय। या दरम्यान दक्षता विभागाने सुमारे 2.1 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे। या कारवाई दरम्यान सारंगीने नोटांचे गठ्ठे खिडकीतून बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र दक्षता विभागाने ते जागीच शोधून काढले। बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांच्या चौकशीचा भाग म्हणून ही छापेमारी करण्यात आली आहे। यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी। स्वित्झर्लंडमध्ये बर्ज ग्लेशियर हिमनदीचा मोठा भाग कोसळलाय। यामुळे आल्प्स पर्वतरांगेतील बहुतेक भाग इथली घरं बर्फाच्या ढिगाऱ्याखाली गेलीत। हिमनदीतील खडकांमधून पूर आल्यानं ब्लॅटन हे गाव देखील पाण्याखाली गेले। आतापर्यंत इथल्या 300 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, मात्र अद्यापही काही जण बेपत्ता आहेत। जवळपास इथला 90% भाग उद्ध्वस्त झाल्याचं समोर आलंय। तर स्वित्झर्लंडमधली ही दुर्घटना पाहताना महाराष्ट्रातल्या माळींची आठवण होते। यानंतर पुढची बातमी। ओवायोला नवं नाव सुचवा आणि 3 लाखांचं बक्षीस मिळवा। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांनी ही भन्नाट ऑफर काढली। ओयो त्यांचा IPO बाजारात आणण्याची तयारी करत असताना हे धोरणात्मक पाऊल उचलले। नवीन नाव हे ठळक एका शब्दात लिहिलेलं कॉर्पोरेट नाव असावं, कोणत्या एका संस्कृती किंवा भाषेशी जोडलेलं नसावं, संस्मरणीय नाव असावं अशी अट घालण्यात आली। यानंतर बातम्या बघूयात मान्सून 20। धाराशिवच्या परांडा तालुक्यातील विश्वरूपा नदीवरील पूल वाहून गेलाय। बार्शीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पर्यायी पूल वाहून गेल्यानं बार्शी गावचा संपर्क तुटलाय। दूध उत्पादक शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते। JCB मशीनवर बसून दूध उत्पादकांचा डेअरीपर्यंतचा प्रवास सुरू आहे। धाराशिवच्या वडगाव काठीमध्ये ढगफुटी झाली आहे। गावाशेजारील शेतामध्ये पाणी झाले। शेतकऱ्यांच्या 40 पेक्षा जास्त कोंबड्या आणि कालवड वाहून गेले। प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी केली। बीडमधील बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झालंय, त्यामुळे नदीला पूर आलाय। या पाण्यात गाय सुद्धा वाहून गेली। दरम्यान पुराचा धोका लक्षात घेता नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय। बीड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत। इथला कपिलधारा धबधबाही ओसंडून वाहतोय, त्यामुळे पर्यटक इकडे वळायला लागलेले आहेत। येवल्यात अवकाळी पावसामुळे अंगणगावमध्ये कांद्याचं नुकसान झालंय। अल्ताफ हसन या शेतकऱ्याचा पूर्ण 1.5 एकरावरचा कांदा चिखल्यामुळे वाया गेलाय। शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतात साठवलेला कांदा सडून गेल्यानं नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे। साताऱ्यातल्या माण तालुक्यात झालेल्या पावसामध्ये अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। टोमॅटो आणि कांद्याचं पीक जमीनदोस्त झालंय। मंत्री जयकुमार गोरेंनी पाहणी केली आणि शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलं। तेव्हा अनेक शेतकऱ्यांना आपले अश्रू अनावर झाले।
धुळ्यात पावसामुळे शेती पिकांबरोबरच भाजीपाल्याचंही मोठं नुकसान झालंय। परिणामी भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घसरली। फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक घटल्यामुळे दर चांगलेच कडाडलेत। त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांना चढ्या दरानंच भाजीपाला खरेदी करावा लागू शकतो। अकोल्याच्या तेलाऱ्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या ज्वारीच्या कणसाला कोंब फुटलेत, तर काहींची ज्वारी काळी पडली। ज्वारीचं उत्पादन खर्चही काढणं शेतकऱ्याला आता अवघड झालंय। त्यामुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले। हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार, ढेकळांचे पंचनामे करायचे का, असं वादग्रस्त विधान कृषी मंत्री कोकाटेंनी केले। नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले। तर पिकांचे पंचनामे करावेच लागतील, पीक कापून पडलेलं असेल तर भरपाई द्यावी लागेल, अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याचा शेतकरी नेते अजित नवलेंनी चांगला समाचार घेतलाय। राज्याचे कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतायत, अशी टीका नवलेंनी केली आहे। केलेल्या वक्तव्यासंदर्भात कोकाटेंनी माफी मागावी, अशी मागणीही अजित नवलेंनी केली। अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील भातशेती अडचणीत आली। त्यामुळे धूळ पेरणीची कामं झालीच नसल्यानं भातशेती पिकेल का, असा प्रश्न निर्माण झालाय। तसंच आम्ही शेतकऱ्याच्या मागे उभं राहणार, असं आश्वासन मंत्री भरत गोगावले यांनी दिले। यावेळी कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नाही, कर्ज बुडवत नाही, याचा अभिमान असल्याचं देखील गोगावले म्हणाले। बातमी साताऱ्यातून। मुसळधार पावसामुळे साताऱ्याच्या माण तालुक्यातल्या राजेवाडी तलाव भरलाय। स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव अनेक वर्षांनंतर पूर्ण क्षमतेनं भरलाय। दुष्काळी भागातील जनतेला शेतीसह पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं, या उद्देशानं सुमारे 150 वर्षांपूर्वी हा तलाव बांधण्यात आला होता। सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याची ड्रोनद्वारे घेतलेली ही विहंगम दृश्य खास साम टीव्हीच्या अर्थात तुमच्या सगळ्यांसाठी आहेत। तर एकीकडे हा तलाव भरल्याची दृश्य आहेत, मात्र दुसरीकडे जूनचा पहिला पंधरवडा आपल्याला पावसाविना घालवावा लागेल। मान्सूनचा वेग मंदावणार आहे। जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पाऊस दडी मारणार आहे। राज्यासह देशात मान्सूनचा वेग त्यामुळे कमी झालाय। नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी यंदा वेगानं वाटचाल करत देशात लवकर धडक मारली। परिणामी मे महिन्यातच महाराष्ट्रासह देशात प्रथमच विक्रमी पाऊस कोसळला। मात्र आता 2 आठवडे मान्सून सुट्टीवर जातोय। इंत बातमी निवडणुकांबाबतची। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता आहे। 2017च्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्यासाठी तब्बल 1 लाख ईव्हीएमची गरज आहे। मात्र आयोगाकडे सध्या 64,000 ईव्हीएम आहेत। त्यामुळे निवडणुका 2 टप्प्यात होणार असं बोललं जाते। राज्यातल्या 687 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या 3 ते 5 वर्षांपासून झाल्याच नाहीयेत। त्यामुळे बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर सध्या प्रशासक आहेत। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून या सगळ्या निवडणुका रखडल्यात। त्याबाबत सुप्रीम कोर्टानं 6 मे रोजी दिलेल्या निकालात प्रलंबित निवडणुका आगामी 4 महिन्यात घेण्याबाबत आदेश दिलेत। बातमी चिंता वाढवणारी, कारण राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागलेला आहे। अशातच आता कोरोना पंढरीच्या वेशीवर येऊन ठेपलाय। माळशिरस तालुक्यातल्या अकलूज आणि माळीनगर इथे 2 नवे संशयित रुग्ण आढळलेत। कोरोना रुग्ण आढळल्यानं आषाढी वारीवर संकटाचं सावट आहे। या नव्या संकटामुळे आता प्रशासनाबरोबरच आरोग्य विभागाचीही चिंता वाढली। दरम्यान पंढरपुरात आरोग्य विभागानं
खबरदारी घ्यायला सुरुवात केली। संशयित रुग्ण आढळल्यास इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी स्वतंत्र सोय करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली। यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी पुणेकरांसाठी, कारण तुमच्या खिशाला आता कात्री लागणार आहे। उद्यापासून पीएमपीएमएलचा प्रवास महागणार आहे। किमान तिकीट 5 रुपयांवरून 10 रुपये करण्यात आले। या दरवाढीनंतर पीएमपीएमएलला 30% उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे। गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात असलेल्या पीएमपीएमएल प्रशासनाची भाडेवाढ करण्याची मागणी होती। अखेर आता या मागणीला मंजुरी मिळाली आहे। कशी दरवाढ आहे बघा, 10 टप्प्यांमध्ये ही दरवाढ आहे। 1 ते 5 किलोमीटरपर्यंत 10 रुपये तिकीट दर असेल, त्यानंतर 10 किलोमीटरपर्यंत 20 रुपये तिकीट दर असेल, तिसऱ्या टप्प्यामध्ये 15 किलोमीटरपर्यंत 30 रुपये तिकीट दर असतील, चौथ्या टप्प्यात 20 किलोमीटरपर्यंत 40 रुपये तिकीट दर असेल। यानंतर बातम्या बघणार आहोत टॉप 50। हगवणे बंधूंच्या शस्त्र परवान्याप्रकरणी एक माहिती पुढे आली आहे। मामा सुपेकरांनीच खोट्या कागदपत्रांवर सही केल्याचं उघड झालंय। मामाचा आणखी एक कारनामा यातून पुढे आलाय। कागदपत्रांवर खोटा पत्ता असल्याची माहिती असतानाही सुपेकरांनी हगवणे कुटुंबियांच्या कागदपत्रांवर सही केली। सुपेकर त्यावेळेला पुण्याचे तत्कालीन अप्पर पोलीस आयुक्त होते। हगवणे यांना शस्त्र परवाना मीच दिला आहे हे म्हणणं चुकीचं आहे असं जालेंदर सुपेकरांनी स्पष्टीकरण दिले। व्हॉट्सअॅपवरून त्यांनी हे स्पष्टीकरण दिले। गैरसमजातून बातम्या प्रसिद्ध होत आहेत आणि त्याचा मानसिक त्रास होतोय असं ते म्हणाले। शस्त्र परवाने देण्याचा अधिकार पोलीस आयुक्तांना असतो असंही त्यांनी यावेळेला सांगितले। हगवणे शस्त्र परवान्याप्रकरणी आता तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता अडचणीत येण्याची शक्यता आहे। परवान्यासाठी हगवणेंनी खोटे पत्ते दाखवलेले या अर्जावर अमिताभ गुप्तांनी पडताळणी न करता सही दिली। नियमाप्रमाणे शस्त्र परवाने देताना अंतिम सही पोलीस आयुक्तांचीच असते। वैष्णवी हगवणे प्रकरणात अंजली दमानिया यांनी मोठा दावा केलाय। वैष्णवीची सासू लता आणि नणंद करिश्मा या दोघींचे मोबाईल अद्याप पोलिसांनी जप्त केले नाहीत असा दावा दमानिया यांनी केलाय। तर त्यांचा मोबाईल का जप्त केला नाही असा सवालही दमानिया यांनी केलाय। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसेंच्या पोस्टमुळे नवा वाद निर्माण झालाय। वैष्णवी प्रकरणातील हगवणेच्या वकिलांच्या कानशिलात लावेल त्याचा मी सत्कार करणार अशी पोस्ट रोहिणी खडसेंनी केली होती। खडसेंवर कारवाई करण्याची मागणी आता पुणे बार काउन्सिलने केली। ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बैकुंठनाथ सारंगी यांच्या निवासस्थानी छापा टाकलाय। छाप्यादरम्यान दक्षता विभागाने सुमारे 2.1 कोटींची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे। या कारवाई दरम्यान सारंगींना नोटाचे गड्डे खिडकीतून बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला। बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांच्या चौकशीचा भाग म्हणून हा छापा टाकण्यात आलाय। पंतप्रधान मोदींनी बिहारमधील सासाराम येथे जाहीर सभेला संबोधित केले। यावेळी बिहारच्या भूमीवरून देशाला दिलेलं वचन पूर्ण करून या ठिकाणी आल्याचं त्यांनी सांगितले। भारताचा लढा थांबलेला नाही। जर दहशतीचा फणा पुन्हा उगारला गेला तर आम्ही त्याला बिळातून बाहेर काढू आणि ठेचू असंही मोदी म्हणाले। अमरनाथ यात्रेला 3 जुलैपासून सुरुवात होते। पहलगाम हल्ल्यानंतर अमरनाथ यात्रा ही लक्षवेधी ठरणार आहे। या यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणीला दुचाकी चालकानं बेदम मारहाण केली। यात मुलगी दुचाकीवरून खाली पडली तरीही त्यानं मारहाण करणं थांबवलं नाही। समाज माध्यमात हा व्हिडिओ प्रचंड पाहिला जातोय। या तरुणावर कारवाईची मागणीही होती। बीडच्या आहेर वडगावमध्ये तरुणाला मंदिरातच मारहाण करण्यात आली। 27 मे रोजी
ची ही घटना आहे। हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या प्रकरणी मारहाण झालेल्या तरुणानं पोलिसात धाव घेतली। तसंच या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भीमा रोहिटे असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे। मुंबईतील कांदिवली परिसरात सोमवारी दुपारी 1:30 पासून मंगळवारी सकाळी 7:30 पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे। ठाकूर संकुलमध्ये जलवाहिनी जोडण्याचं काम हाती घेण्यात आलंय। त्यामुळे ठाकूरगाव, समतानगर, म्हाडा, चिखलवाडी, जानूपाडा या ठिकाणी पाणी पुरवठा बंद राहील। उपनगरी रेल्वे मार्गावरील तांत्रिक कामांसाठी रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेचा सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असेल। तर इकडे पश्चिम रेल्वेवर 36 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे। कांदिवलीच्या एलिव्हेटेड बुकिंग ऑफिस हटवण्याचं काम करण्यासाठी आज दुपारी 2 वाजल्यापासून सोमवारी रात्री 1 वाजेपर्यंत ब्लॉक असेल। ब्लॉक दरम्यान मेल आणि एक्सप्रेस गाड्याही जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत। त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे। ठाण्यातून मुंबईमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी बेस्टनं खुशखबर दिली। कारण मंत्रालय ते बाळकुम ठाणे या मार्गावर 1 जूनपासून एसी बस धावणार आहे। ही सेवा सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत चालवली जाईल। मंत्रालय ते बाळकुम यासह 13 मार्गांवर आता एसी बस धावणार आहे। MSRDC कडून सुरू असलेल्या रस्ते विकास कामांचा वेग वाढवा, तसंच मुंबई-नाशिक महामार्गावरील शक्य तेवढी कामं मान्सूनआधी पूर्ण करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत। राज्यातील MSRDCचे विविध विकास प्रकल्पांचा शिंदेंनी आढावा घेतलाय। यावेळी त्यांनी सर्व कामं वेळेत पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। भारतातील अनेक मार्गांवर 10 नव्या स्लीपर वंदे भारत ट्रेन धावणार आहेत। भारतीय रेल्वे विभाग त्या दृष्टीनं कामाला लागले। सुरू करण्यात येणाऱ्या ट्रेनच्या सेटमध्ये एकूण 16 कोच असतील। त्यातून 823 प्रवासी प्रवास करू शकतील। या स्लीपर वंदे भारत रेल्वेमध्ये वर्ल्ड क्लास इंटिरियर्स आणि आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे। मुंबई शैक्षणिक पदवी अभ्यासक्रमांसाठीची दुसरी प्रवेश यादी आज जाहीर होते। संबंधित महाविद्यालयांच्या संकेतस्थळांवर संध्याकाळी 7 वाजता यादी जाहीर केली जाईल। तसंच विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी 2 ते 4 जून दरम्यान दुपारी 3 वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे। पुण्यातील FIT JEE स्कॅममध्ये 31 विद्यार्थ्यांची 45 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी जून 2024 पासून आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना फी परत मिळालेली नाहीये। या प्रकरणी फिटजी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक दिनेश कुमार गोयल, मनीष आनंद, राजीव बब्बर तसेच राजेश कुमार कर्ण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं कलिना कॅम्पसमध्ये ठिय्या आंदोलन केले। अंडर आणि पोस्ट ग्रॅज्युएशन प्रवेशासाठी असलेले ॲप 4 ते 5 दिवस तांत्रिक अडचणींमुळे बंद होतं। त्यामुळे ॲडमिशन तारखा वाढवून द्याव्यात अथवा आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी घेतली। राणीबागेतील पेंग्विनच्या इंग्रजी नावावरून नवा वादंग सुरू झालाय। नव्यानं जन्मलेल्या पिल्लांना मराठी नावं देण्याची मागणी भाजपनं केली। 2 दिवसात नावं बदलली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा भाजपचे भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर यांनी दिली। नॉडी, टॉम आणि पिंगू नावाला भाजपनं विरोध केलाय। यवतमाळच्या वणीत मनसे कार्यकर्त्यांनी खड्ड्यात बसून अनोखं आंदोलन केले। वणीच्या साई मंदिर ते नांदेपेरा या दरम्यान रस्त्यावर खड्डे पडले। त्वरित रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोकरांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। बातमी आहे थायलंडमधून। फुकेतमध्ये एका भारतीय पर्यटकावर वाघानं हल्ला केलाय। हा व्हिडिओ प्रचंड पाहिला जातोय। भारतीय पर्यटक वाघासोबत सेल्फी घेत असताना चिडलेल्या वाघानं पर्यटकावर हल्ला केलाय। थायलंडमध्ये पर्यटकांना वाघांबरोबर आणि बछड्यांबरोबर सेल्फी घेण्याला परवानगी आहे, खेळण्यालाही परवानगी आहे।
त्यामुळेच हा भारतीय पर्यटक वाघाच्या पिंजऱ्यात सेल्फी काढत होता. पण अचानक वाघ चिडला आणि त्यानं या पर्यटकावर हल्ला केला. बातमी अकोल्यातून. अकोल्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ज्वारी उत्पादक मोठ्या संकटात सापडलाय. पावसानं शेतकऱ्याचं स्वप्न मातीमोल केलंय. जोरदार पावसामुळे ज्वारी उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्याच्या ज्वारी कणसाला कोंब फुटलेत. काहींची ज्वारी अक्षरशः काळी पडली. या कोंबांकडे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळतायत. अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्यातला ज्वारी उत्पादक शेतकरी चांगला चिंतेत सापडलाय. याचं कारण म्हटलं म्हणजे आपण पाहू शकता आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांच्या हातामध्ये ज्वारी पीक आहे. ज्वारीचे कणस म्हणतात त्याला कदाचित. आणि त्या ज्वारीला अक्षरशः कोंब आलेले आहेत. मागच्या काही दिवसापासून संततधार पाऊस चालू होता. त्याची सोंगणी केली आम्ही 4-5 एकराची. आणि जेव्हा हे पडून होतं तेव्हा पडून आल्यावर संततधार जवळपास 2-4 दिवस लगातार पाणी आलं. जेव्हा याला काढणीला आणि या खुळणला टाईम आला, त्या खुळणच्या टाईमवर याला पूर्ण कोंब आलेले होते. 4-5 एकराच्या याला जवळपास 90% याला कोंब आहेत. आणि हे कोंब आले असताना याचं काहीही होऊ शकत नाही. याचं पीक सुद्धा निघू शकत नाही. याला काढणी जरी करायला झालं तरी एवढी काळपट ज्वारी येत आहे. आणि मुख्य सांगायचं झालं म्हणजे याच्याकडे कोणत्याही कृषी अधिकाऱ्याचं लक्ष नाही. स्थानिक प्रशासनाने एकही आमच्या शेतातले कोणतेच पंचनामे केले नाहीत. आणि असं म्हणतात आता आमचे 4-5 एकर आहे, याच्यानंतर पुन्हा पेरणी करायची आहे. आता कृषी मंत्री साहेब मागे म्हणून गेले की बा कोणत्या लग्न समारंभासाठी कर्ज घेता का. माझं म्हणणं एकच आहे की लग्न समारंभासाठी कर्ज घेत नाही. हे वाया गेलेल्या पिकाच्या छाताळ्यावर पाय ठेवून आम्हाला पुन्हा पेरणी करावी लागते. तेलारा तालुक्यात मागील जे हवा आणि वादळी पाऊस झाला त्याच्यामुळे केळी व ज्वारी या पिकाचं अथवा नुकसान झालेलं आहे. आणि कृषी विभाग कोणत्या टीमचा याच्याकडे सर्व दुर्लक्ष केलं. कोण पाहणी केलं नाही, कोण पंचनामे केले नाही, काही नाही. आणि कोणच स्थानिक प्रशासन याच्याकडे लक्ष नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता काय करावं हे एक शेतकऱ्यामुळे एक संकट उभं राहिलं.